बदलापूर ते कांजूरमार्ग या मेट्रो प्रकल्पाच्या निविदा जाहीर झाल्या. त्यानंतर भाजपानं पत्रकार परिषद घेत त्याची माहिती दिली. यावर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी टीका केली. तुम्ही जिवंत असेपर्यंत जर मेट्रो आली तर मी आत्महत्या करेन, असं एका कार्यक्रमात वामन म्हात्रे म्हणाले होते. मी नगराध्यक्ष असताना त्याचा डीपीआर तयार केला 48 कोटीचा, आणि तो होऊ नये माझ्या करते म्हणून त्या ठिकाणी कारशेड करायचं मेट्रो. असा प्रस्ताव त्या लोकांनी आणला. ते कारशेड 10 वर्ष अजून झालं नाही. पुन्हा आता एमएमआरडीचे अध्यक्ष कोण आहेत? एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांनी फक्त प्रस्ताव मागवलाय. ही मेट्रो पीपीपी वर झाली पाहिजे. त्याच्या अगोदर सांगितलं बल्लारला मेट्रो आली. तुम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकात खरोखर मी प्रामाणिक बोलतो, तुम्ही जिवंत असेपर्यंत मेट्रो आली मी त्या दिवशी आत्महत्या करेन. तुमच्या बरोबरच वरती गेलेलं असेल तर खोटं किती बोलत. त्यावर भाजप आमदार किसन कथोरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मेट्रो आणून कोणाचा मृत्यू होईल हे मला आवडणार नाही. सगळ्यांचं आयुष्य वाढावं अशा प्रकारची मी प्रार्थना करतो. प्रकल्प झाला नाही तरी चालेल, पण कोणाचा जीव जायला नको. शिवाय मानसिक संतुलन चांगलं राहायला पाहिजे, असं किसन कथोरे म्हणाले. यांनी आग्रह केला, तो मी आग्रह केला नाही, मागणी पण केली नाही, पण यांनी आग्रह केल्यामुळे ती मेट्रो मार्गी लागते असं त्यांनी सांगितलं. मी बोललोच नाही. त्यामुळे मला यातलं मेट्रोचं काही माहिती नाही. माझी हात जोडून विनंती आहे, मी काही मागणी केलेली नाही. एवढे तुम्हाला सगळ्या पत्रकारांना विनंती आहे. बरोबर आग्रही मागणी नाही माहिती नाही, कारण मेट्रो आणून कोणाचा मृत्यू होणं मला आवडणार नाही. निश्चितपणे एक चांगल्या विचारातून आपण करतोय, कारण शेवटी आपल्याला सगळ्यांना आयुष्य वाढावं अशा प्रकारचं मी प्रार्थना करतो. कोणाचा कुठल्या प्रकल्पामुळे जर काही नुकसान होत असेल तर ते थांबलं पाहिजे. प्रकल्प झाला नाही तरी चालेल, पण कोणाचा जीव गेला नाही पाहिजे आणि मानसिक संतुलन चांगलं राहिलं पाहिजे, ही प्रार्थना आजच्या दिवशी करतो. दरम्यान बदलापूर शहर विकासासाठी सगळेच लोकप्रतिनिधी प्रयत्न करतायत. मात्र केवळ विरोधक आहे म्हणून टीका करण्याचा दर्जा आणि पातळी अगदी खालच्या स्तरावर कधी नव्हे ते बदलापुरातील राजकारणात घसरलेली पाहायला मिळते. हे बदलापूरकरांचं दुर्दैव म्हणावं लागेल. पब्लिक मीडिया, बदलापूर.